पुन्हा भेटूया एका अल्पशा विश्रांतीनंतर। Shinobi Pro, a legend is born. Panasonic. जगप्रसिद्ध पॅनासॉनिक कंपनीचे एक्सक्लुझिव्ह भव्य शोरूम आता आपल्या धुळे शहरात। आपल्या दैनंदिन जीवनात लागणाऱ्या इलेक्ट्रॉनिक दर्जेदार उपकरणांची मोठी शृंखला। विटेरा LED टीव्ही, स्मार्ट LED टीव्ही, 4K स्मार्ट LED टीव्ही, संगीत प्रेमींसाठी साऊंड बार, होम थिएटर, शुद्ध आणि शीतल हवेसाठी 5 स्टार आणि इन्व्हर्टर AC, वॉशिंग मशीन्स, कपड्यांच्या स्वच्छ आणि दर्जेदार धुलाईसाठी फ्रंट लोड, टॉप लोड वॉशिंग मशीन 10 वर्ष मोटर वॉरंटीसह, सेमी ऑटोमॅटिक वॉशिंग मशीन्स 2 वर्ष वॉरंटी, डायरेक्ट कूल रेफ्रिजरेटर, इम्पोर्टेड BMR रेफ्रिजरेटर, साइड बाय साइड रेफ्रिजरेटर, 10 वर्ष कॉम्प्रेसर वॉरंटी युक्त डीप फ्रीजर, उत्कृष्ट कुकिंगसाठी मायक्रोवेव्ह ओव्हन, राईस कुकर, मिक्सर ग्राइंडर, 5 वर्ष मोटर वॉरंटीसह, कॉफी मेकर इलेक्ट्रिकल केटल, सँडविच मेकर, पॉप अप टोस्टर, वॉटर प्युरिफायर, स्टोरेज UV, RO प्लस UV, स्टीम आयर्न प्रेस, ब्युटी केअर प्रॉडक्ट्स, हेडफोन्स संगीत प्रेमीसाठी, कॉर्डलेस फोन, एअर प्युरिफायर, अत्याधुनिक उत्पादने उपलब्ध। तर आजच अवश्य भेट द्या पॅनासॉनिक एक्सक्लुझिव्ह शोरूमला। प्रीमियम पार्टनर श्रीराम अप्लायन्सेस, 196 ब्रह्मचैतन्य 80 फुटी रोड, अग्रसेन पुतळ्यासमोर धुळे। प्रोप्रायटर सनी संजू खैरनार। मोबाईल नंबर 93 732 35 765 आणि 84 212 28 383। बातमीपत्रात पुन्हा आपले स्वागत। बुधवार दिनांक 22 मार्च 2017 रोजी सकाळी 11 वाजता धुळे बार असोसिएशन तर्फे फाशी पुल येथील लोकशाही अण्णाभाऊ साठे व्यापारी संकुलाजवळ आंदोलन करण्यात आले। यावेळी सर्व वकील उपस्थित होते। बुधवार दिनांक 22 मार्च 2017 रोजी सकाळी 11 वाजता धुळे बार असोसिएशन तर्फे मुख्य न्यायालयापासून पायी चालून सर्व वकील वर्ग फाशी पुलवरील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे व्यापारी संकुलाजवळील रोडाचे बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी येऊन त्यांनी आंदोलन केले। सदर रस्त्याचे जिल्हा न्यायालयाकडे जाणारे कर्मचारी, वकील, न्यायाधीश या रस्त्याने वापर करीत असतात। त्याचबरोबर ह्याच रस्त्यावर लहान मुलांच्या शाळा आहेत। सदर रस्त्याने बसस्थानक, रेल्वे स्टेशन व मुख्य हायवे म्हणजे मुंबई आग्रा रोड आहे। त्यामुळे सदर रस्त्याच्या कामाकडे त्वरित लक्ष घालावे व सदरचे बांधकाम त्वरित होऊन रस्त्यावरील वाहतूक सुरळीत होण्याचा मार्ग सुकर करावा। जर या रस्त्याचे काम त्वरित न झाल्यास आम्ही सर्व धुळे बारचे पदाधिकारी व सभासद तीव्र स्वरूपाचे आंदोलन करू असे या निवेदनात म्हटले आहे। धुळ्यामध्ये हा जो नाल्याचं या ठिकाणी काम चालू होतं, प्रत्यक्षात सुरुवातीला काम करण्यात आलं, परंतु जे तज्ञ होते त्यांना लेवल काय आणि उतार कुठे याचा सुद्धा काही कुठे थांगपत्ता लागला नाही किंवा अक्कल आली नाही असं म्हणायला हरकत नाही आणि पुन्हा हे नव्याने हे काम सुरू करावं लागतं। गेले 3 महिने इकडच्या बाजूचं काम डाव्या बाजूचं चाललं आणि 3 महिन्यापासून उजव्या बाजूचं काम चालू आहे। हा अत्यंत रहदारीचा रस्ता आहे। बसेस या रस्त्यावरनं जातात, न्यायाधीश जातात, वकील जातात, सर्वसामान्य जनता जाते, परंतु महानगरपालिका प्रशासनाला याचं कुठलंही सर सुचत नाही। जे कर वसुली त्यासाठी पेपरमध्ये फक्त झळकायचं आपण किंवा अतिक्रमण काढायचं त्याच्यासाठी रस्त्यावर म्हणजे पेपरमध्ये झळकायचं, परंतु सर्वसामान्य लोकांच्या ज्या अडचणी आहेत त्यासाठी काही लक्ष द्यायचं नाही आणि 3-3 महिने 4-4 महिने ठेकेदार काम करत नाही याच्याबद्दल काही दखल घ्यायची नाही। अशा प्रकारचं प्रशासनाचं हे निर्डावलेला पाना जो आहे त्याला जाग यायला पाहिजे। म्हणून आम्ही सगळ्या वकिलांनी सर्वसामान्य नागरिकांसाठी ठरवलं की आपण या ठिकाणी प्रतिकात्मक रस्ता रोको करायचा आणि महानगरपालिकेचा अधिकारी पदाधिकारी यांचा निषेध करायचा आम्ही ठरवलेला आहे। अशाच प्रकारे हे आंदोलन फक्त या रस्त्यापुरतं किंवा नाल्यापुरतं मर्यादित नाहीये, पूर्ण धुळे शहरासाठी हा महानगरपालिकेने इशारा समजायचा आहे। ज्या ज्या ठिकाणी अशा काही अडचणी येतील त्या ठिकाणी सर्वसामान्य लोकांसोबत वकील वर्ग राहील आणि आघाडीवर राहील याची प्रशासनाने, पदाधिकाऱ्यांनी, अधिकाऱ्यांनी नोंद घ्यावी।